नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची सेट एक्झाम होते त्याचा 2024 लास्ट इयरचा जो पेपर 2 आहे तो आणि त्याचे बिलकुल काही प्रश्न. ओके, स्टार्ट करूयात पहिल्या प्रश्नापासून. हा आहे फर्स्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग मिनरल्स कंटेन द बेरियम. बिलकुल ठीक आहे. तर तुमच्याकडे कोरंडम आहे पहिला, बिलकुल, ज्याला तुम्ही ऑब्व्हियसली बिलकुल जो आहे ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या नावाने पण एक ओळखतात. याच्यामध्ये आपल्याला बेरियम सापडत नाही. अपॅटाईट, जो की आपल्या मोस्ट स्केल ऑफ हार्डनेसमध्ये 5व्या नंबरवर आहे. ठीक आहे, याला पण आपण बिलकुल जो आहे कॅल्शियम फॉस्फेट नावाने बिलकुल ओळखतो, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला बेरियम ऑब्व्हियसली सापडत नाही. जिप्सम, ठीक आहे, एक प्रकारे अगेन मोस्ट स्केल ऑफ हार्डनेसवर तुम्हाला सेकंड नंबरवर बघायला मिळतो. बिलकुल ठीक आहे, आपण एक प्रकारे कॅल्शियम रिचच आहे, पण फॉस्फेटनी हा सल्फेट आहे. तर आपण याला CaSO4 ट्वाईस H2O बिलकुल लिहितो. ठीक आहे, तिन्हीमध्ये तुम्हाला बिलकुल बेरियमचं पर्सेंटेज सापडत नाही. आता उरला आहे शेवटचा सेलेसियन, आणि याचा पण मेन कन्स्टिट्युएंट ऑब्व्हियसली तुमच्या मोस्ट स्केल ऑफ हार्डनेसमध्येच येतो. एक काइंड ऑफ बिलकुल फेल्डस्पारची एक व्हेरायटी येते, ज्याला तुम्ही बेरियम ॲल्युमिनो बिलकुल सिलिकेट नावाने ओळखता. ठीक आहे, तो सेलेसियन जो आहे हा एक मात्र या 4 ऑप्शनपैकी एक फेल्डस्पारचीच काइंड ऑफ तुम्ही व्हेरायटी म्हणू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेरियमचं कन्स्टिट्युएंट मिळतं. फक्त याचं पर्सेंटेज जे आहे कम्पेअर टू अदर फेल्डस्पार ग्रुप ऑफ मिनरल्स थोडंसं कमी आहे. तुम्ही याला जो सेल्सियन आहे याला तुम्ही एक प्रकारे खूप रेअर बनवू शकता किंवा अनकॉमन म्हणू शकता. कॅल्शियमच्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर कॅल्शियम रिच असतो, पण ओव्हरऑल जी गोष्ट केली जाते बिलकुल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पूर्ण फॉर्म्युलाची जर गोष्ट केली, स्टील त्याच्या व्यतिरिक्त बिलकुल जे आहे याच्यामध्ये थोडंसं कॅल्शियमचं पर्सेंटेज कमी राहतं आणि पोटॅशियमचं थोडंसं बिलकुल जे आहे थोडंसं जास्त राहतं. हां, हे खूप कमी प्रमाणात असल्यामुळे ऑब्व्हियसली इथे तुमच्या इथे मेन्शन केलेलं नसतं, पण हां, एक मात्र बिलकुल जो आहे 4 ऑप्शनपैकी जो तुमचा सेल्सियन आहे, जो की एक अनकॉमन किंवा रेअर फेल्डस्पार मिनरल बिलकुल जे व्हेरायटी आहे. ऑप्शन जो डी आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. हा आहे पुढचा प्रश्न, ज्यामध्ये विचारला आहे की न्यू मेटामॉर्फिक मिनरल. ठीक आहे, न्यू मीन्स एक्झिस्टिंग नाही. ड्यू टू द केमिकल रिॲक्शन चेंज इट्स, तो जो नवीन मिनरल आहे बनलेला मेटामॉर्फिक, केमिकल रिॲक्शनमुळे त्याचा फेस चेंज होईल, टेक्स्चर चेंज होईल, फॉर्म चेंज होईल की साईज चेंज होईल. बघा, जेव्हा कधी तुम्ही नवीन मेटामॉर्फिक मिनरलबद्दल बोलता, जो की ऑब्व्हियसली केमिकल रिॲक्शनमुळेच बिलकुल फॉर्म होतो, तर नवीन केमिकल रिॲक्शनमुळे नवीन मिनरल तयार होणे म्हणजे नवीन कंपोजिशन तयार होणे. नवीन कंपोजिशन तयार होतो, हे मेटामॉर्फिझम आहे. म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचर प्रेशरची कंडिशन बिलकुल इथे येईल. बिलकुल टेम्परेचर प्रेशर कंडिशन म्हणजेच केमिकल एन्व्हायरमेंटची इथे गोष्ट येईल बिलकुल. तर जेव्हा एक पर्टिक्युलर नवीन मेटामॉर्फिक मिनरल केमिकल रिॲक्शनमुळे एक पर्टिक्युलर टेम्परेचर प्रेशर किंवा एखाद्या आपल्या केमिकल एन्व्हायरमेंटमुळे बिलकुल जेव्हा चेंज होतो, तर अशा वेळेस त्याचा ऑब्व्हियसली फेस पण पूर्णपणे जो आहे चेंज होत असतो बिलकुल. त्याचं टेक्स्चर जर चेंज झालं असतं तर तुम्ही त्याला टेक्स्चरल चेंज म्हणता. तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, सो रॉक अंडरगो 2 प्रिन्सिपल टाइप्स ऑफ रेडिली ऑब्झर्वेबल चेंज ड्युरिंग मेटामॉर्फिझम. पहिला चेंज आपल्याला म्हटलं आहे देर इज अ रिप्लेसमेंट ऑफ ओरिजिनल मिनरल बाय द न्यू मेटामॉर्फिक मिनरल. तर आपल्याला कंडिशन ऑलरेडी त्यांनी सांगितलं की जर न्यू मेटामॉर्फिक मिनरल केमिकल रिॲक्शनमुळे जर चेंज झाला, सो ड्यू टू द केमिकल रिॲक्शन दॅट इज अ फेस चेंज त्याला म्हणण्यात आलेलं आहे. जर नवीन मिनरल न बनता रिक्रिस्टलायझेशन ऑफ द मिनरल टू प्रोड्यूस अ न्यू टेक्स्चर जर असतं, तर ऑब्व्हियसली वी से इट्स अ टेक्स्चरल चेंज. सो फॉर नाव ऑप्शन ए जो आहे, ठीक आहे, तो इथे बिलकुल जो आहे करेक्ट आहे बिलकुल. कारण या सगळ्या केमिकल रिॲक्शन होत असताना या कम्प्लिटली बिलकुल प्रोसेसमध्ये जो आहे तो फेस चेंजेस बिलकुल जो आहे मिनरलचा, तो एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, तो ऑप्शन ए जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके, हा आहे पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये विचारलेला आहे की व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ निकेल इन अन ऑलिव्हिनचा क्रिस्टल इन इक्विलिब्रियम विथ द मेल्ट हॅव्हिंग बिलकुल 150 ppm ऑफ निकेल अँड पार्टिशन कोएफिशियंट ऑफ निकेल बिटवीन ऑलिव्हिन अँड लिक्विड विच इज गिवन बिलकुल जो आहे 12. ओके, तुम्हाला या गोष्टी दिलेल्या आहे. जर बघायचं झालं तर पार्टिशन कोएफिशियंटचा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो तुम्ही इथे वापरू शकता आणि डायरेक्ट कॅल्क्युलेशन पण करू शकता. ठीक आहे, सो पार्टिशन कोएफिशियंट एक बेसिक फॉर्म्युला आपण इथे यूज करू. ठीक आहे, त्यासाठी सो आपलं पार्टिशन कोएफिशियंट ऑफ क्रिस्टल मेल्ट इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन इन मिनरल. मिनरल म्हणता म्हणजे सॉलिड म्हणता तुम्ही, तर कॉन्सन्ट्रेशन इन मिनरल आपल्यासाठी इथे जो मिनरल दिला तो ऑलिव्हिन आहे. ठीक आहे, अँड कॉन्सन्ट्रेशन इन मिल्ट. आता कॉन्सन्ट्रेशन इन मिल्ट जे तुम्हाला गिव्हन दिलेलं आहे ते ऑब्व्हियसली निकेल आहे तो दिलेला. ओके, तो एक शॉर्ट
सेम फॉर्म्युला आपण इथे वापरूया आणि त्याला अल्टरेट करूया रिक्वायरमेंट ज्या गोष्टी बिलकुल ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यानुसार. सो इन शॉर्ट, partition coefficient of your crystal melt equals to concentration in mineral. आपल्यासाठी गिवन मिनरल जो आहे तो ऑलिव्हिन आहे. ठीक आहे. तो कॉन्सन्ट्रेशन इन ऑलिव्हिन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन इन मिल्ट. तर इथे कॉन्सन्ट्रेशन इन मिल्ट मीन्स कॉन्सन्ट्रेशन इन लिक्विड. ठीक आहे, कारण तुम्हाला लिक्विडची गोष्ट दिलेली आहे. तर पार्टिशन कोएफिशियंट ऑफ इथे जे तुम्हाला क्रिस्टल मेल्ट दिलेलं आहे ते ऑलरेडी बिलकुल जे गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, ते आहेत 12. कॉन्सन्ट्रेशन इन ऑलिव्हिन ते नाही आहे, ते ऑब्व्हियसली आपल्याला बिलकुल जे काढायचं आहे काही ना काही प्रमाणामध्ये, तर नाही माहिती. ठीक आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन इज ऑलिव्हिन म्हणू शकता किंवा दुसऱ्या स्वरूपात यालाच तुम्ही सी ऑलिव्हिन यानी की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑलिव्हिन पण म्हणू शकता. यालाच तुम्ही हे दिस इज युअर कॉन्सन्ट्रेशन इन ऑलिव्हिन, दिस वन इज युअर कॉन्सन्ट्रेशन इज लिक्विड. कॉन्सन्ट्रेशन इज लिक्विड. तर कॉन्सन्ट्रेशन इन लिक्विड वी कॅन ऑलरेडी गिव्हन दिलेला आहे. ठीक आहे, मेल्ट इन कंटेक्स्ट ऑफ लिक्विड जे दिलेलं आहे तुम्हाला 150. ओके, तर ऑब्व्हियसली डिवाइड आहे इकडे घेऊन जा, मल्टिप्लाय होईन 150 मल्टिप्लाइड बाय 12 इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इन तुमचं सॉलिड म्हणा, मिनरल म्हणा किंवा इथे गिवन दिलेलं ऑलिव्हिन तर ऑलिव्हिन म्हणा बिलकुल. ठीक आहे, याप्रमाणे हे तर गिवनच दिलं होतं. यांचा सिम्पल मल्टिप्लाय करा, आन्सर येईल 1800. ठीक आहे, डाटा जो आहे तुमचा युनिट PPM मध्ये येईल. दिस इज युअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बिलकुल जो आहे ऑलिव्हिन विच इज युअर 1800 PPM. पण तुम्हाला माहिती आहे PPM मध्ये नको हे आन्सर, वेट पर्सेंटमध्ये हवं आहे. तर PPMचं वेट पर्सेंट जर करायचं असेल काही ना काही, ठीक आहे, एक प्रकारे आपण तर त्याला आपण कन्वर्ट करतो की तुमचा एक प्रकारे किंवा कन्व्हर्जनसाठी जर तुम्ही वापरत असाल की नियरली एक वेट पर्सेंट पाहिजे तर एक वेट पर्सेंट म्हणजे किती PPM, तर नियरली आपण म्हणतो की बाबा 10,000 PPM असतो. ठीक आहे, एक वेट पर्सेंट म्हणजे रेफरन्स घ्या. ठीक आहे, 1 2 3 4, तो 1 2 3 4 आणि हे तुमचं आन्सर इन 0.18 वेट पर्सेंटमध्ये. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑलिव्हिन. तर ऑप्शन ए जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके, तर हा आहे पुढील प्रश्न ज्याच्यामध्ये विचारला आहे की लीड आयसोटोप डाटा फ्रॉम सदर्न हेमिस्फियर शोज द कंपोजिशनल सिमिलॅरिटी इन एनरिचमेंटल टाईप ऑफ एक प्रकारे मेंटल रिझर्वॉर इज नोन ॲज. तर तुम्ही त्याला हिमू म्हणता का? हिमू मीन्स हाय, ठीक आहे, युरेनियम लीड, ठीक आहे, रेशो. तर जनरली हाय युरेनियम लीड जो रेशो असतो हा तुम्हाला ओशानिक आयलँडसोबत मिळतो. यांनी एक एरिया पर्टिक्युलरली सांगितला आहे की जो सदर्न हेमिस्फिअर आहे, ठीक आहे, तर तुमचा लीड आयसोटोपिक डाटा हा जनरली सदर्न हेमिस्फिअरमधला असला पाहिजे, जो की कंपोजिशनल सिमिलरिटी दाखवतो बिलकुल तुमच्या एक प्रकारे एनरिचमेंटलसोबत. NHRL म्हणजे नदर्न हेमिस्फिरल रेफरन्स लाईनचा डाटा आहे का? आता NHRL जे आहे नदर्न हेमिस्फिरल रेफरन्स लाईन बिलकुल हा लीड डाटासोबत असोसिएटेड आहे. पण प्रॉब्लेम आहे की हा नदर्न हेमिस्फिअरमधला आहे आणि तुम्हाला पहिलेच ऑलरेडी विचारलं आहे की लीड आयसोटोप डाटा जो तुम्हाला हवा आहे तो सदर्नमधला हवा आहे. ठीक आहे, आता फोकल झोन, तो फोकल झोन हमें नेहमी बिलकुल जो आहे तुम्ही कॉमन कंपोनंटसाठी यूज करता. राहिलं डुपाल, तर ऑब्व्हियसली डुपालची जर गोष्ट केली झाली तर डुपाल एक आयसोटोप ॲनोमली आहे जी की तुम्ही ऑब्व्हियसली सदर्न मध्ये यानी की सदर्न हेमिस्फिअरमध्ये लीड आयसोटोप डाटासाठी जे आहे यूज करता. ठीक आहे, इट्स युअर डुपाल जो मोस्ट प्रॉब्ली बिलकुल जो आहे आपण सदर्न हेमिस्फिअरमध्ये यूज करतो. ठीक आहे, एक प्रकारे. सो साऊथ पॅसिफिक एक रेफरन्स आहे. द ॲनोमली इन द इंडियन ओशन, इंडियन ओशन आहे तर ऑटोमॅटिकली सदर्नमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, इज कॉल्ड डुपाल ॲनोमली. वाईल दॅट इन साऊथ पॅसिफिकमध्ये याचं फक्त नाव बदललेलं आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याला तुम्ही नाव दिलं आहे सोपिटा. ठीक आहे, लाईज क्लोज टू द रिजन व्हेअर द लोअर मेंटल सिस्मिक वेलोसिटी पर्टिक्युलरली द स्लो. सो इथे एकच आहे ऑप्शन उरलेला लास्ट विच इज डुपाल. डुपाल काय आहे तर ऑब्व्हियसली लीड आयसोटोप ॲनोमलीज आहे जी सदर्न हेमिस्फिअरमध्ये बिलकुल जी आहे आपण म्हणू शकतो की कंपोजिशनल सिमिलॅरिटी दाखवते आपल्या एनरिचमेंटल सोबत. तो ऑप्शन डी जो आहे तो आहे इथे करेक्ट. बघूयात नेक्स्ट वन. ओके, हा आहे
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 ज्यामध्ये विचारलेलं आहे की हायर रेशो ऑफ स्ट्रॉन्शियम 87 टू स्ट्रॉन्शियम 86 अँड लोअर व्हॅल्यू ऑफ एप्सिलॉन निओडिबियम आर ऑब्झर्व्ड इन कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्ट. तर कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्टमध्ये तुम्हाला स्ट्रॉन्शियमचं जे रेशो कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप जास्त मिळतं आणि निओडिबियमचं बिलकुल जे आहे ते कमी मिळतं. त्याचं कारण काय आहे? इट्स डेरिवेशन फ्रॉम डिपरमेंटल सोर्स की ड्यू टू द लोअर अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंग. कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्ट कसं फॉर्म होतं हे जर तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, मॅन्टल प्ल्यूम थेरीज असो, अपवेलिंग ऑफ मॅग्मा असो, त्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, क्रिस्टल कंटॅमिनेशन्स असो त्याच्यामध्ये बिलकुल, तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी रिलेट करत जातात त्याच्यामध्ये. ड्यू टू द लोअर अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंग की एंट्रेनमेंट ऑफ मेंटल मटेरियल की असिम्युलेशन ऑफ द कॉन्टिनेंटल क्रस्ट, बिलकुल ठीक आहे. आता स्ट्रॉन्शियम रेशोचं पर्सेंटेज जास्त असणं आणि निओडिबियमचं ऑब्व्हियसली एक डिप्लिटेड फॉर्ममध्ये असणं हे कुठे ना कुठे बिलकुल जे आहे एक असिम्युलेटेड फॉर्ममध्ये दाखवतं तुम्हाला, ठीक आहे. सो प्रोबॅबली द बेस्ट वे टू डिटेक्ट द इफेक्ट ऑफ असिम्युलेशन पर्टिक्युलरली कंटॅमिनेशन ऑफ मेंटल डिराइव्ड मॅग्मा, ठीक आहे, जो की ऑब्व्हियसली कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्टमध्येच येतो बिलकुल, बाय कॉन्टिनेंटल क्रस्ट इज ॲटोसोटोपिकली द कॉन्टिनेंटल क्रस्ट बिकम्स प्रोग्रेसिव्हली एनरिच ओव्हर द टाइम इन स्ट्रॉन्शियम रेशो अँड डिप्लिटेड इन निओडिबियम रेशोज. बिलकुल ह्याच निओडिबियम रेशोजला बरेच ठिकाणी एप्सिलॉन निओडिबियमच्या फॉर्ममध्ये पण बिलकुल प्लॉट केलेलं आहे वाय ॲक्सिसवर बरेचसे बुकमध्ये. Primitive magmas with usually high values of strontiums and the low values of neodymium are thus probably contaminated by ancient continental materials बिलकुल and so on so जर गोष्ट केली की कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्टमध्ये तुम्हाला स्ट्रॉन्शियमचं प्रमाण आणि स्ट्रॉन्शियम रेशोचं प्रमाण जास्त आणि निओडिमियमचं कमी मिळतं, त्याचं कारण काय परफेक्टली द असिम्युलेशन ऑफ कॉन्टिनेंटल क्रस्ट. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. हा आहे पुढचा प्रश्न ज्यामध्ये विचारलेला आहे, ठीक आहे, तुमच्याकडे विच ऑफ द फॉलोइंग युरेनियम आयसोटोप इज नॉट ऑकरिंग इन नेचर. आता बरेचदा डिफरंट लिटरेचरमध्ये युरेनियम आयसोटोपचा प्रश्न पार्ट तुम्ही वाचला असेल. इग्नियस जिओकेमिस्ट्री असो की आयसोटोप जिओलॉजी असो की प्युअर जिओकेमिस्ट्री असो, इवन एक्सेप्ट दिस तुम्ही सेडिमेंटरी पेट्रोलॉजीचं सॅम्बॉको ज्युनियरचं जरी बुक बघितलं असेल, तिथे सेकंड जो पार्ट आहे स्ट्रॅटिग्राफीचा, तिथेही जेव्हा क्रोन्स किंवा आयसोक्रोन्स किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये बघतो तो युरेनियम रिलेटेड आपण बऱ्याचशा गोष्टी बिलकुल जो आहे वाचत असतो. आता यामध्ये काही जे आहेत आयसोटोप्स महत्त्वाचे आहे, ज्याचं काम आपल्याला बऱ्याच वेळा बिलकुल पडलेलं आहे. पण इथे जो प्रश्न आहे तो युजफुलवाला नाही, पण तो विचारला आहे जो एक प्रकारे नॅचरली मिळतच नाही बिलकुल. तर तुमच्याकडे युरेनियम 235, ठीक आहे, एक प्रकारे नॅचरली मिळतो आपल्याला बिलकुल. इथे दिलेलं पण आहे द कॉन्सन्ट्रेशन युरेनियम 234, 235, एक प्रकारे 236 अँड 238 दीज आर युअर बिलकुल जो नॅचरली. जिथे ट्रेस किंवा सिंथेटिक लिहिलेलं आहे हे मोस्टली जसं की युरेनियम 232. युरेनियम 232 जो आहे हा सिंथेटिक म्हणजे मॅनमेड एक प्रकारे आहे. आता मॅनमेड मीन्स कसं, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये थोरियम 232 याच्या थ्रू जेव्हा न्यूट्रॉन कॅप्चर प्रोसेस होतं तेव्हा एक प्रकारे आपल्याला जो युरेनियम 232 हा जो आहे आयसोटोप्स युरेनियमचा मिळतो बिलकुल. तर हा कम्प्लिटली बिलकुल जेव्हा नॅचरली ऑकरिंग नेचरमध्ये मिळत नाही, एक प्रकारे मॅनमेड प्रोसेस यानी की न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळे किंवा न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे एक प्रकारे बिलकुल जो हा फॉर्म होतो बिलकुल कम्प्लिटली. ठीक आहे, रेस्ट बाकी सगळ्यांची जर गोष्ट केली तर या सगळ्यांमध्ये युरेनियम जो तुमचा 234 आहे बिलकुल याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा हा नॅचरली ऑकरिंग आहे बिलकुल. तर नॅचरली ऑकरिंग ऑब्व्हियसली याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल पर्सेंटेज. आता अबंडन्स ऑफ ॲटमची जी गोष्ट केलेली आहे, ठीक आहे, हे याच्यासाठी दाखवावं लागते कारण हाफ लाईफ असो किंवा अबंडन्स असो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असो बिलकुल प्रकारे. तर याच्यामध्ये तुमच्या इथे ठीक आहे इट्स युअर युरेनियम 234 आहे सगळे सगळे, ठीक आहे, एक प्रकारे. सो युरेनियम 238चं नॅचरल अबंडन्स मोस्टली बिलकुल सगळ्यात जास्त बघायला मिळतं. त्याच्यापेक्षा कमी युरेनियम 235 आणि त्याच्यापेक्षा कमी जो आहे तुमचा जो एक प्रकारे युरेनियम 234 जो की ऑब्व्हियसली एक प्रकारे ट्रेसमध्ये येतो. 233ची आपण गोष्ट बरेचदा बिलकुल जे कमीच गोष्टीमध्ये घेतो, ठीक आहे. सो नॉट ऑकरिंग नॅचरलीमध्ये तुम्ही युरेनियम 232 कन्सिडर करू शकता, जो ऑब्व्हियसली नेचरमध्ये डायरेक्टली मिळत नाही, कुठल्या ना कुठल्या न्यूक्लिअर रिॲक्टिंग प्रोसेसमध्ये तो फॉर्म होतो. बघूयात पुढील प्रश्न. ओके, तर हा आहे पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये विचारलेला आहे की कंपोजिशन ऑफ द रिझल्टंट पार्शल मेल्ट इज डिफरंट फ्रॉम द कंपोजिशन ऑफ द ओरिजिनल रॉक प्रायमरली. तुमच्याकडे एक ओरिजिनल रॉक आहे, याचं एक एक्स कंपोजिशन आहे. पार्शल मेल्टिंग झालं तर ऑब्व्हियसली त्या रॉक्सचं म्हणजे न्यू रॉक्समध्ये जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन बदलतं.
मोस्टली. तर हे होणारच आहे पार्शियल मेल्टिंगमध्ये. अच्छा, आता हे होतं कशामुळे? बिलकुल ठीक आहे, सिम्पली हेच विचारलं आहे की कंपोजिशन ऑफ रिझल्टंट पार्शियल मेल्टिंग इज डिफरंट, कम्प्लिटली डिफरंट आहे फ्रॉम द कंपोजिशन ऑफ द ओरिजिनल रॉक प्रायमरीली. बिलकुल ठीक आहे. तर 4 ऑप्शन्स दिलेले तुमच्याकडे. मेल्ट इंड्यूस बुयांसी इफेक्ट, किंवा व्हॅरिंग अमाऊंट्स ऑफ फ्रॅक्शनल क्रिस्टलायशन्स, किंवा डिफरन्स इन मेल्टिंग टेम्परेचर ऑफ मिनरल्स. आता बोवेन्स रिएक्शन असो की कुठल्याही गोष्टी असो, तुम्हाला माहीत आहे की एखादा रॉक जो मल्टिपल मिनरल्सच्या कंपोजिशनमुळे बनतो, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मिनरलचा मेल्टिंग आणि क्रिस्टलायझेशन पॉईंट डिफरंट असल्यामुळे पार्शियल मेल्टिंग, जे की कम्प्लीट एक प्रकारे तुम्ही कन्सेप्ट म्हणू शकता की मेल्ट होण्यासाठी जो कम्प्लीट मॅक्झिमम टेम्परेचर पाहिजे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरवरच कम्प्लीट किंवा हाफ पोर्शन जो आहे तो एक प्रकारे मेल्ट होणे. त्या कंडिशनमध्ये आपण म्हणू शकता की इंडिव्हिज्युअल मिनरल्सचं मेल्टिंग आणि क्रिस्टलायझेशन टेम्परेचर डिफरंट असल्यामुळे तुम्हाला हा अगोदर पार्शियल मेल्ट व्हायच्या अगोदर ओरिजिनल आणि त्याच्यानंतरच्या रॉकमध्ये कंपोजिशनली थोडासा तुम्हाला चेंज बघायला मिळतो. सिमिलॅरिटी इन मेल्टिंग टेम्परेचर ऑफ द मिनरल्स असं शक्य नाही. जर फॉर एक्झाम्पल तुमच्याजवळ एक प्रकारे जर कॅल्शियम रिच फेल्ड्सपार आहे, कॉर्ड्स आहे, दोघांच्याही मेल्टिंग आणि क्रिस्टलायझेशन टेम्परेचरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, ते त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज नाही आहे. तर ह्या गोष्टी तिथे शक्य नाही होत. बिलकुल ठीक आहे. सो partial melting is one such a situation during which the chemical constituents are distributed unequally between the melt being formed and the solid residuums, so that the melt, when finally separated from the residuum, both have different compositions than the original melted rock. तर दोघांमध्ये तुम्हाला कंपोजिशन पार्शियल मेल्टिंग व्हायच्या अगोदर आणि पार्शियल मेल्टिंग झाल्याच्या नंतर कंपोजिशनल डिफरन्सेस बघायला मिळतील. सो पार्शियल मेल्टिंग देअरफॉर गिविंग राईज टू मॅग्मा, अ व्हेरी डिफरंट कंपोजिशन फ्रॉम द सोर्स रॉक. ठीक आहे. सो द डिफरन्स इन मेल्टिंग टेम्परेचर ऑफ द मिनरल इज अ मेन कॉज, ज्याच्यामुळे तुम्हाला इनिशियल आणि फायनल आणि बिफोर द पार्शियल अँड आफ्टर द पार्शियल मेल्टिंग जे आहे कंपोजिशनली व्हेरिएशन आणि की डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. ऑप्शन जो सी आहे तो इथे करेक्ट आहे. बघूयात नेक्स्ट वन. हा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8, ज्याच्यामध्ये विचारलेला आहे की क्रिस्टलायझेशन ऑफ न्यू फ्लोगोपाइट मिनरल इन एक्झिस्टिंग मॅन्टल पेरिडोडाइट इज अन एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. क्रिप्टिक मेटासोमॅटिक या प्रोसेसमध्ये, पेटेंट मेटासोमॅटिक या प्रोसेसमध्ये, की सल्फाइड मेटासोमॅटिक की मॅन्टल डिप्लेशन. बिलकुल. तर तुमच्याकडे काही प्रोसेसेस आहे. ठीक आहे, एक प्रकारे. सो बघायला झालं तर इन पेटेंट मेटासोमॅटिझम, क्रिप्टिक मेटासोमॅटिझम, सल्फाइड मेटासोमॅटिझम अँड मेंटल डिप्लेशन्स. सगळ्यात महत्त्वाच्या बघितल्या तर ह्या दोनच आहे. शॉर्टमध्ये आहे बघा. सम इन्व्हेस्टिगेटर हॅज डिस्टिंग्विश बिटवीन टू टाइप्स याच्यासाठी चारपैकी म्हटलेलं आहे की मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त ज्याची गोष्ट आपण करतो. टू टाइप्स ऑफ मेंटल मेटासोमॅटिझम. ओके, फर्स्ट इज कॉल्ड पेटेंट मेटासोमॅटिझम, किंवा यालाच तुम्ही मोडल मेटासोमॅटिझम पण म्हटलेलं आहे. इन विच मेल्ट or fluid produces secondary replacement or vening. In patent metasomatism म्हणजे ह्याच बिलकुल आहे, one can see textural recrystallization and a new mineral grow in a vein or matrices. The major trace elements chemical composition is clearly modified. बिलकुल. आता तुमच्याजवळ इथे कुठल्याही प्रकारे ट्रेस एलिमेंटची गोष्ट तर नाही केलेली आहे, बट हा फ्लोगोपाइट्स आणि पेरिडोइड्सची थोडीशी गोष्ट केलेली आहे. बिलकुल. आता पेटेंट मेटासोमॅटिझममध्ये इथे काय म्हणालेलं आहे, बिलकुल एक डिफरंट लँग्वेजमध्ये आहे फक्त. द कंपोजिशन ऑफ द मेंटल इज अल्टर्ड बाय द इंट्रोड्युसिंग द न्यू मटेरियल लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ द न्यू मिनरल सच ॲज फ्लोगोपाइट इन एक्झिस्टिंग मेंटल पेरिडोडाइट. दिस प्रोसेस इन्व्हॉल्विंग इनफिल्ट्रेशन ऑफ द फ्लुइड melts into the mantle and causing changes in mineralogy without complete replacement of the raw. This is the first one. दुसरं जे आहे मेटासोमॅटिझम, दिस इज नोन ॲज युअर क्रिप्टिक मेटासोमॅटिझम. The second type of metasomatism is called cryptic metasomatism, in which only certain minor and trace element are enriched by substitution of existing phase without textural change. ठीक आहे. तर एका ठिकाणी तुम्ही टेक्स्चरल चेंजची गोष्ट करता, एका ठिकाणी ऑब्व्हियसली कुठल्याही प्रकारचं टेक्स्चरल चेंज होत नाही किंवा कुठली मिनरलची ग्रोथ होत नाही, या गोष्टीचं आपण व्हेरिएशन देतोय. तेच तुमचं सेकंड आहे क्रिप्टिक मेटासोमॅटिझम बाय द डॉसन्स 1984. क्रिप्टिक मेटासोमॅटिझम रेफर टू द सबटल चेंज इन मेंटल्स कंपोजिशन दॅट आर नॉट इझिली डिटेक्ट बिकॉज दे डू नॉट रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ न्यू मिनरल दॅट आर विजिबली डिफरंट फ्रॉम द होस्ट रॉक. बिलकुल.
मीन्स जो तुमचा मेटासोमॅटिझम झालेला आहे, पण होस्ट रॉक यानी की इनिशियल रॉकमध्ये जे तुमचं मिनरलायझेशन आहे तेच आहे, कुठलाही नवीन मिनरल फॉर्म झालेला नाही आहे. पण इथे जर गोष्ट केली पहिल्या ह्याच्यात पेटंट मेटासोमॅटिझममध्ये, तिथे तुम्हाला न्यू मिनरल्सची तुम्ही जी आहे गोष्ट करता किंवा नवीन मिनरल्सचे फॉर्मेशन्सबद्दल तुम्ही बोलता. ठीक आहे, एक प्रकारे लाईक हिअर द फॉर्मेशन ऑफ द न्यू मिनरल सच एज फ्लोगोपाईट, एक्झाम्पल म्हणून आहे फ्लोगोपाईट. कंडिशन जर बदलली ऑब्व्हियसली लिटरेचरमध्ये दुसरे पण असतील की नवीन मिनरल फॉर्म होतात जसं की फ्लोगोबाईट इन द एक्झिस्टिंग मॅन्टल पेरिडोटाईट. बिलकुल तो हो. तर ऑप्शन जर बघितले तर आपल्या इथे ॲज पर सगळ्यांमध्ये जर बघितलं तर ऑप्शन बी जो आहे तो इथे काही ना काही करेक्ट होतो आहे की पेटंट मेटासोमॅटिझम जे आहे ज्याच्यामध्ये नवीन मिनरल, तर इथे फ्लोगोपाईट एक जस्ट एन एक्झाम्पल आहे. तो क्रिस्टलायझेशन ऑफ द न्यू फ्लोगोपाईट मिनरल इन अ एक्झिस्टिंग मॅन्टल पेरिडोटाईट इज अन एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द टाईप ऑफ फॉलोइंग प्रोसेस. तर इट्स अ पेटंट मेटासोमॅटिझम या प्रोसेसचा एक एक्झाम्पल आहे तो. ठीक आहे, बघूयात नेक्स्ट वन. ओके, तर हा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 ज्याच्यामध्ये आपण बघतोय स्टेटमेंट 1 दिला आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दिलेला आहे, ते करेक्ट आहे की नाही आहे याच्याबद्दल विचारलेलं आहे. पहिला दिला स्टेटमेंट की रेडियस ऑफ द क्रोमियम ट्रायव्हॅलेंट. तो क्रोमियम ट्रायव्हॅलेंटचं जे आयोनिक रेडियस राहतं ॲमस्ट्रॉंग युनिटमध्ये जर घेत असाल तुम्ही तर 0.62 ॲमस्ट्रॉंग युनिटच्या जवळपास राहतं. पी एममध्ये घ्यायचं असेल तर 75.5च्या नियरपास येईल बिलकुल. इज क्लोज टू द आयरन ट्रायव्हलंट. तर आयरन ट्रायव्हलंटची जर गोष्ट केली तर आयरन ट्रायव्हलंटचं आयोनिक रेडियस नियरली बिलकुल जे आहे 0.64 ॲमस्ट्रॉंग युनिटच्या जवळपास येतं. पहिल्या स्टेटमेंटचा पहिला पार्ट इथपर्यंत बटच्या अगोदरपर्यंत जर बघितलं, क्रोमियम ट्रायव्हलंटची आयोनिक रेडियस आणि आयरन ट्रायव्हलंटची आयोनिक रेडियस ही जवळपास आहे म्हणते, तर ही गोष्ट खरी आहे. इथपर्यंत तरी ट्रू आहे की ही जवळपास आहे. आता विचारलं आहे बट क्रोमियम शोज अ हाय डिग्री ऑफ प्रिफरेन्शियल कॉन्सन्ट्रेशन रिलेटिव्ह टू द फेरिक आयरन. तर याच्यासाठी तुम्हाला जनरली प्रिफरेन्शियल कॉन्सन्ट्रेशन जे असतात बिलकुल ते तरी बघावं लागेल. ठीक आहे, कमीत कमी. आणि हां, ती पण गोष्ट जवळपास खरी आहे. ठीक आहे, क्रोमियम ट्रायव्हलंट आणि आयरन ट्रायव्हलंटमध्ये जर समजा आपण गोष्ट केली की एक प्रकारे बिलकुल प्रेफरन्शियल तुमचे जे काही बिलकुल जे आहे कॉन्सन्ट्रेशन रिलेटेड टू द फेरिक आयनची जर गोष्ट केली तर क्रोमियम ट्रायव्हलंटमध्ये तुम्हाला जास्तच बघायला मिळेल कम्पेअर टू द आयरन ट्रायव्हलंटमध्ये. तर कम्प्लीट स्टेटमेंट पण जो आहे तो तो जवळपास एक ट्रूमध्ये आहेच. ठीक आहे, कम्प्लिटली. आता स्टेटमेंट 2 बघू. क्रोमियम ट्रायव्हलंट आयन हॅज स्ट्रॉंग क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी CFSE बिलकुल जे आहे स्ट्रॉंग आहे फॉर क्रोमियम ट्रायव्हलंट कम्पेअर टू द बिलकुल जो है आयरन ट्रायव्हलंट. हे एक रिलेशन विचारलेलं आहे. फील्ड स्टॅबिलिटी एनर्जी रिलेटेड टू द बिलकुल जो है आयरन ट्रायव्हलंट आयन्स. ठीक आहे, इथपर्यंतच आहे बिलकुल. ही गोष्ट खरी आहे का? सो जर बघितलं CFSE जर इथे नसेल कळत तर खाली पण आहे. ठीक आहे, कम्प्लिटली. सो ऑक्टायडल फॉर्ममध्ये जर समजा तुमच्याकडे इथे दोघांच्या कंपॅरिझनमध्ये क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन जी एनर्जी आहे CFSE ती क्रोमियम ट्रायव्हलंटची बिलकुल जी आहे 224.7, तिथेच आयरन ट्रायव्हलंटची जी आहे ती ऑब्व्हियसली तुम्हाला निग्लिजिबल आणि की 0 कम्पेअर टू बघायला मिळते. मीन्स क्रोमियम ट्रायव्हलंटची ही थोडीशी जास्त आहे. ठीक आहे, आपण एका भाषेमध्ये म्हणू शकतो की इट्स स्ट्रॉंग कम्पेअर टू द बिलकुल आयरन ट्रायव्हलंट. ही पण गोष्ट खरी आहे, ट्रू आहे. तर ऑप्शन्समध्ये बघताना ऑप्शन ए बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू हो बरोबर आहे. अँड स्टेटमेंट 1 इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द स्टेटमेंट 2. बघितलं तर एक्सप्लेनेशन बरोबर आहे त्याचं. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट ट्रू अँड द स्टेटमेंट 1 इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द स्टेटमेंट 2. मोस्टली जर डिटेलमध्ये जर बघितलं तर ऑब्व्हियसली आपण जी प्रिफरन्शियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिलेटिव्ह घेतो बिलकुल त्याच्यामध्ये स्टेटमेंट 2च्या बाबतीत म्हटलं तर स्टेटमेंट म्हणजे त्याचं परफेक्टली एक्सप्लेनेशनच बनत आहे. तर बघितलं तर ऑप्शन ए जो आहे तोच इथे करेक्ट होतो आहे. ठीक आहे, बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 ज्याच्यामध्ये विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनकॉर्पोरेशन ऑफ सल्फाईड इन कोमॅटेटेड मॅग्मा. आता याच्यासाठी तुम्हाला कोमॅटेट मॅग्मा कसा फॉर्म होतो आणि त्याच्यामध्ये सल्फाईड. ठीक आहे, आता पहिली गोष्ट कोमॅटाईटमध्ये सल्फाईड असतं का हे माहीत असणं गरजेचं आहे. कोमॅटाईट काय, तो ऑब्व्हियसली कोमॅटाईट तुमचं अल्ट्रामॅफिक वोल्कॅनिक रॉक आहे. आता अल्ट्रामॅफिक वोल्कॅनिक रॉक अल्ट्रामॅफिक मॅग्मापासूनच बनेल. तुमचा मॅग्मा सध्या कोमॅटॅटिक मॅग्मा आहे. ठीक आहे, एक प्रकारे. आता कोमॅटॅटिक मॅग्माबद्दल काही गोष्टी ह्या आपल्याला अगोदरच माहीत असल्या पाहिजे. कोमॅटॅटिक मॅग्मा हा नेहमी हाय टेम्परेचर मॅग्मा असतो आणि याच्यामध्ये मॅग्नेशियमचं जे कॉन्सन्ट्रेशन किंवा पर्सेंटेज असतं ते नेहमीच जास्त असायला पाहिजे.
इनिशियली कोमॅटेटिक मॅग्मामध्ये सल्फाईडचा प्रेझेन्स कॅरेक्टरिस्टिकली कधीच नसतो. पण जर तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग, तुम्हाला खाली काही प्रोसेस दिलेल्या आहे. व्हेरी लो अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंग. पहिली गोष्ट एक प्रकारे जर म्हटलं तर कोमॅटेटिक मॅग्मा जो आहे हा पार्शियल मेल्टिंगमुळे फॉर्म होत नाही. किंवा जर म्हटलं की लो अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंगची जर तुम्ही गोष्ट करतच आहात बिलकुल, ठीक आहे, तर लो अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंगमुळे इनकम्पॅटेबल एलिमेंट्स फॉर्म होतात. कोमॅटेट किंवा कोमॅटेटिक मॅग्मा कधीच फॉर्म होत नसतो. असिम्युलेशन्स ऑफ क्रिस्टल मटेरियल, तो हो, कसं बघूया. एक्स्ट्रीम फ्रॅक्शनेशन ऑफ जर मॅग्माची जर तुम्ही गोष्ट करत असाल, ठीक आहे, कम्प्लिटली, तर एक्स्ट्रीम फ्रॅक्शनेशनमुळे कोमॅटेटिक मॅग्मा कधीच बिलकुल जे आहे तुम्हाला फॉर्म बघायला मिळत नाही. तो एक कंटेक्स्ट ऑफ पार्शियल मेल्टिंगच्या जवळपास तुम्हाला बघायला मिळेल, पण कसं ते थोडंसं बघूया. ठीक आहे, हायर अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंग. आता तुम्ही जेव्हा हायर टेम्परेचरची इथे गोष्ट करतात, एक रेफरन्स असतो की बा हां, बऱ्याचदा तुम्हाला हायर अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंगमुळे पण कोमॅटेटिक मॅग्मा बनायला मिळतो. पण ह्या बनल्यामुळे सल्फाईडचा इथे काय एंट्रन्स आहे किंवा सल्फाईडला तुम्ही कोमॅटेटिक मॅग्मामध्ये कसं इन्कॉर्पोरेट करता, हे याच्यावरून ॲक्च्युली जे आहे डिफाईन होत नाही आहे प्रॉपरली. उरलं एकच, असिम्युलेशन ऑफ द क्रिस्टल मटेरियल. तर ते थोडंसं डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, जेव्हा तुम्ही इग्नियस पेट्रोलॉजीमध्ये नॉर्मल जे असिम्युलेशन असतं ते तुम्ही जनरली डिटेल अँड थरोली जेव्हा तुम्ही वाचता, तर मॅग्मा इज एबल टू, असिम्युलेशन काय असतं, तर मॅग्मा इज एबल टू मेल्ट द फॉरेन मटेरियल. आता इथे तुमच्यासाठी फॉरेन मटेरियल जो गिवन दिलेला आहे तो आहे सल्फाईड. आता सल्फाईड हा मिनरल ग्रुप आहे, तर सल्फाईडचा कुठला कुठला मिनरल असेल, निकेल सल्फाईड असो, आयरन सल्फाईड असो, असे बरेचसे मिनरल आहे. तर फॉरेन मटेरियल आपल्या प्रश्नामध्ये जो दिलेला आहे तो सल्फाईड आहे. कशामध्ये, तो कोमॅटेटिक मॅग्मा. तर कोमॅटेटिक मॅग्मा एकच आहे का जो एक प्रकारे इनकॉर्पोरेशन करतो, नाही, असे भरपूर आहेत. तिथे एक रेफरन्स आहे असिम्युलेशनचा. मॅग्मा इज एबल टू मेल्ट द फॉरेन मटेरियल डिराइव्ड फ्रॉम द कंट्री रॉक अँड इट हॅज ॲडिक्वेटली हीट बजेट टू प्रोव्हाइड द लॅटेंट हीट फ्युजन टू द सॉलिड रॉक. बिलकुल. In a fact, column of the magma can in this way make a passage to melting through the crustal rock with एक प्रकारे concomitant change in the compositions. त्यालाच तुम्ही झोन मेल्टिंग पण म्हणता. आणि त्यालाच जर बघितलं, जसं फॉर एक्झाम्पल मी जसं म्हटलं की एकच मिनरल, तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे तो एक रेफरन्स आहे, फक्त एक एक्झाम्पल एक प्रकारचं. तो एकच नाही, म्हणजे सल्फाईड कोमॅटेटिक मॅग्मामध्ये इन्कॉर्पोरेट करतो, हा फक्त एक एक्झाम्पल झाला. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं पण एक्झाम्पल आहे. सिमिलरली बायटोनाइट क्रिस्टल इज इनकॉर्पोरेटेड इन अ डायोरेटिक मॅग्मा, एक दुसरं एक्झाम्पल झालं. आपल्याला जे स्टेटमेंट दिलं आहे थोडंसं त्याच्या रिलेटेड काही ना काही हवं आहे बिलकुल, की खरंच कोमॅटेटिक मॅग्मामध्ये इनिशियली जिथे सल्फाईडचं पर्सेंटेज नसतं, पण तुम्हाला त्याच्यात इनकॉर्पोरेशनचे ट्रेसेस मिळतात बिलकुल. आणि मिळतात तर का मिळतात, आपण ऑप्शन बी मध्ये बघितलं होतं की असिम्युलेशन ऑफ क्रिस्टल मटेरियल. बिलकुल. लिक्विड्स टेम्परेचर ऑफ द मॅग्मा increases with the dry pressure and the therefore magmas generated deep within the mantle, example comatite magma, on sudden rise say by the rapid decompression can have been liquid's temperature. Primitive comatite magma is also hotter. याची आपण गोष्ट केली की दोन कॅरेक्टरिस्टिक, की कोमॅटेटिक मॅग्मा ऑब्व्हियसली हाय टेम्परेचर यानी की हॉटर आणि हाय मॅग्नेशियम कंटेंटवाला असतो. हे प्रायमरी त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. सो प्रिमिटिव्ह कोमॅटेटिक मॅग्मा इज ऑल्सो हॉटर अँड हॅज अ लोअर विस्कॉसिटी. आता या लोअर विस्कॉसिटीचं रिलेशन बरेच ठिकाणी घेतलं जातं. Lower viscosity compared to the common basaltic magma. Low viscosity causes the turbulent flow in ascending the magma, bilkul, which is turn enables the magma to maintain a higher temperature against the contact of wall relative to the magma with laminar flow. And it has been estimated that the Archean comatetic magma were capable of assimilating 3 times as much as the crustal material than that could be the assimilated by more evolved basaltic magma of the larger ages. एक पार्शियल गोष्ट जी क्वेश्चनच्या स्टेटमेंटमध्ये विचारलेली आहे त्याचं अर्ध तर इथे सल्फाईडचा कुठल्याच प्रकारे यांनी मेन्शन नाही केलेलं आहे. बट हां, कोमॅटेटिक मॅग्मामध्ये इनकॉर्पोरेशन ऑफ फॉरेन मटेरियल होत असतं, याचं आपल्याला काही ना काही बिलकुल जे आहे ट्रेसेस मिळालेले आहे. जर तुम्हाला डिटेल थरोली बघायचं तर ऑब्व्हियसली डिटेल अजून बुक वाचावं लागेल. ठीक आहे, एक प्रकारे. सो numerous geochemical studies have shown comatites to have highly variable concentration of incompatible elements. Comatites all come from the depleted mantle but have suffered variable degree of contamination while passing through the crust. Comatite magma could have been as high as tens of meter per day, means rising ची जे सांगतात ते ascending मध्ये. This hot low viscosity magma on erupting would have flowed turbulently across the earth's surface. This heat would have caused sediment beneath the comatite flow to the melt. आणि एक एक्झाम्पल इथे जे दिलेलं आहे ते आहे कंबलदा इन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया.
such as thermal erosion has led to the development of nickel sulfide ore at the base of the comatate flow, and these the assimilated sediments contained sulfur which on entering the comatatic lava combined with the iron and nickel to form a dense immiscible sulfide and the so and so. सो तुम्हाला ते डायरेक्ट तर मिळणार नाही. ऑब्व्हियसली एक्झाम्पल्स ज्या गोष्टी झाल्या किंवा जे कन्सेप्ट झाले त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली शोधावं लागेल. द वे इन विच मॅग्मा रायझेस थ्रू द क्रस्ट मे ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन डिटरमाइनिंग द अमाउंट ऑफ असिमिलेशन दॅट ऑकर्स. मॅग्माज विथ लो विस्कोसिटीज सच ॲज दोज एज बेसल्टिक अँड कोमॅटेटिक मॅग्मा बिलकुल जे आहे कंपोजिशन देन ओनली डाईस आणि बाकीच्या फॉर्ममध्ये असतात. त्याच्यापैकी आपल्याला कोमॅटेटचं बिलकुल जे आहे ते एक प्रकारे ऑप्शन्स दिलेलं होतं बिलकुल. ठीक आहे, कम्प्लिटली. Primitive magmas are more likely to assimilate crustal rocks. Comatatic magma can be contaminated with up to 30% of the crustal material. तर जी सल्फाईडचा एक रेफरन्स तुम्हाला कोमॅटेटिक मॅग्मामध्ये दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस इज रिस्पॉन्सिबल फॉर इनकॉर्पोरेशन ऑफ सल्फाईड इन कोमॅटेटिक मॅग्मा. तर त्याच्यापैकी जे असिम्युलेशन ऑफ क्रस्टल मटेरियल होत असतं बिलकुल. ठीक आहे, मॅग्मा वरती जात असताना त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवणे म्हणजे तो हॉटच ठेवणे. ठीक आहे, याच्यामध्ये क्रस्टलचा बराचसा पार्ट याच्यामध्ये असिम्युलेट होतो आणि ह्या प्रोसेसला तुम्ही असिम्युलेशन ऑफ क्रस्टल मटेरियल म्हणता, ज्याच्यामुळे सल्फाईड मीन्स तुमचे आयरनचे सल्फाईड असो की निकलचे असो, डिफरंट एक्झाम्पल्स ते तुम्हाला कोमॅटेटिक मॅग्मामध्ये इझिली मिळून जातात. हे एक मेन सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन याचं आहे. ठीक आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की ऑप्शन बी जो आहे तो इथे करेक्ट होतो. ठीक आहे, बाकीचे रेस्ट ऑप्शन ए, सी किंवा डी पूर्णपणे डिफाईन नाही करत. हां, डीमध्ये जर म्हटलं तर हायर अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंगचं याचा रेफरन्स जेव्हा तुम्ही हायर अमाऊंट ऑफ पार्शियल मेल्टिंग म्हणता तर हायर टेम्परेचर पण एक रेफरन्स होतो. बट याच्यामध्ये एक प्रकारे सल्फाईड कशा प्रकारे कोमॅटेटिक मॅग्मामध्ये इनकॉर्पोरेट होत आहे याची पूर्ण माहिती नाही मिळत आहे या स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी जो आहे तो एक सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन इथे असू शकतो. तो ऑप्शन बी जो आहे तो आहे इथे करेक्ट. उरलेले नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.